बातमी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भातली आहे। नीलम गोरेंवर बोलत असताना संजय राऊतांची जीभ घसरलेली आहे। वक्तव्य करण्यात आलेला आहे नीलम गोरे यांच्यावर आणि हे वक्तव्य करत असताना अतिशय वादग्रस्त असं हे विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे। दरम्यान हे वक्तव्य करत माझ्यावर 10 हक्कभंग आणा, मी घाबरत नाही असं सुद्धा राऊत म्हणतायत। नीलम गोरेंचं कर्तृत्व काय हा सवाल राऊतांनी केलेला आहे। पाहूया आपण राऊत नेमकं काय म्हणाले आहेत। महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले। बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।